दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या मागणीनं देशभरात आंदोलनाची लाट उसळली असताना आता रायगड जिल्ह्यातील महाडमधूनही या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे। संभाजी ब्रिगेड महाड तालुक्याच्या वतीनं महाडचे तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांना विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, शिक्षणाच्या घटनात्मक हक्काचे संरक्षण व्हावे, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। आता जे दिल्लीला जे मुलांवरती लाठीचार किंवा त्यांच्यावर जे अन्याय चाललाय त्याचं निवेदनाचं पत्र घेऊन मिळालेले आहे। हे माझे सगळे पदाधिकारी आहेत। लाठीमार आता आज महिलांना सुद्धा म्हणजे जेन्ट्स पोलिसांनी तुम्ही बघितलं असेल कसे कपडे फाडून वगैरे मारलेत। हे किती म्हणजे चांगलं आहे काय? चुकीचंच आहे ना। जिथं आपल्याकडे पोलीस संरक्षण करतात तर पोलीसच महिलांना मारतात, म्हणजे महिला संरक्षण आहेत का? त्यांच्या बाहेर पडू शकतात का? संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रवीणदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रायगड जिल्हाध्यक्ष शिवश्री वैभव हरिश्चंद्र सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले। स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या क्रांतीभूमी चौदार तळ्याच्या भूमीतून विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी ही ठाम भूमिका मांडण्यात आली। यावेळी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख शिवश्री कैलास पुंडलिक अटक, महाड तालुका सचिव शिवश्री नितेश नितीन पवार, महाड तालुका संघटक शिवश्री सुनील शंकर सुतार, महाड तालुका सदस्य संकेत खेडेकर, महिला आघाडी महाड तालुकाध्यक्षा शिवमती प्रियांका किसन आंब्रे, महिला आघाडी रायगड जिल्हा संघटक शिवमती हर्षदा हरिश्चंद्र सुतार, महिला आघाडी सदस्या शिवमती प्रियांका संदेश सुतार आणि शिवमती दीपा सुनील सुतार यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास अबाधित राहिला पाहिजे अशी ठाम भूमिका संभाजी ब्रिगेडनं या निवेदनातून स्पष्ट केली आहे। ब्युरो रिपोर्ट, शिवभारत टाइम्स, महाड प्रतिनिधी।